नवीन गाडी घेणं, रात्री मद्यप्राशन करणं आणि रॅश ड्रायव्हिंग करणं ही जणू काय पुण्याची आता नवीन संस्कृतीच बनलेली आहे. पण यामध्ये भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस. काल एक 15 दिवस नवीन थारने पुण्यातल्या विमाननगर मध्ये मोठा अपघात केला. यामध्ये काही गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, तर एका सोसायटी कंपाऊंडची वॉल त्या थार चालकाने पाडलेली आहे. या घटनेला घडून अगदी 28 तास उलटलेले आहेत, तरी देखील याबाबत गुन्हा दाखल नाही झालेला आहे. विमन पॅराडाईज या सगळ्या सोसायटीमध्ये हा सगळा प्रकार घडला. इथले कोणी नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाहीयेत. मात्र जर हा तुम्ही परिसर बघितला तर हा जो सोसायटी वॉलचा कंपाऊंड आहे हा तुटून पूर्ण त्यांच्या पॅसेज मध्ये गेलेला आहे आणि इथे पार्क असलेल्या 2 ते 3 गाड्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे अगदी कंप्लेंट झालेली नाहीये, पण इथले जे स्थानिक नागरिक आहेत जे प्रश्न मांडतात वारंवार ते आपल्या सोबत आहेत. बेसिकली रात्री 3 वाजता एक महिंद्रा थार रॉक्स एक 20 दिवस पूर्वी जे आम्हाला कळलं ते आली रॉंग साईडनी. हे वन वे बेसिकली जे तुम्ही पाहताय इथनं आलं पिऊन 2 मुले होते त्याच्यामध्ये. हे डिवायडर वरनं चढून हे फार म्हणजे भिंती तोडून आतमध्ये घुसला आणि अप्रॉक्सिमेटली 4 गाड्यांना पण नुकसान झालं. आणि वॉचमॅन ऍक्च्युली जस्ट तो वाचला, कारण की तो थांबला होता पण जस्ट आतमध्ये गेला तो पाणीची वॉल उघडायला. तर हे आता विमाननगरमध्ये एक नॉर्मल प्रकरण झालं. म्हणजे बार्स अर्धी रात्री पर्यंत चालू असतात आणि काही लॉ अँड ऑर्डर नाहीये. तर आमचा एक हे रिक्वेस्ट आहे तुमच्याकडून की एक लॉ अँड ऑर्डरचं काहीतरी एक करायला लागेल आपल्याला. डेफिनेटली प्रॉब्लेम झाला आता विमाननगरमध्ये. लॉ अँड ऑर्डर म्हणून काही राहिलं नाही आता. आम्ही पण हे कन्सर्न एवढे पोलीस स्टेशनमध्ये CP कडे आम्ही घेऊन गेलो होतो, पण इट इज अगेन बॅक टू स्क्वेअर वन. पोलिसांनी याची दखल 24 तासानंतर घेतलेली आहे, 24 का 28 तासानंतर घेतलेली आहे. अजूनही गुन्हा दाखल नाही. काय बदलायचं? इट इज व्हेरी सॅड. दिस इज व्हॉट आय कॅन से. देयर इज नो लॉ अँड ऑर्डर. इट इज व्हेरी सॅड. तर मला हे म्हणायचंय की जेव्हा हे रात्री प्रकरण घडला तर नाकाबंदी चालू होती विमाननगरमध्ये. 1:15 वाजता जेव्हा मी आले तर तिकडे एक पोलीसची टीम होती आणि कोणार्क नगरच्या बाहेर खूप सारी लोक थांबली होती. तर म्हणजे ह्यातनं तुम्हाला माहिती पडेल की किती लेट नाईट पर्यंत हे एस्टॅब्लिशमेंट चालू असतात. पोलिसांनी रात्रीच याची दखल घ्यायला पाहिजे होती आणि हे सगळे मीडिया चॅनेल्स वरती यायला पाहिजे होतं. पण मला कळतंय की आता संध्याकाळचे 6 वाजलेत, अजून पोलीस कंप्लेंट झालेली नाहीये. सो दिस गिव्स अ व्हेरी रॉंग मेसेज टू दी सोसायटी. काल जर कोणाची म्हणजे मृत्यू झालं असतं तर काय केलं असतं? तेव्हा तर खूप हो हल्ला झाला असता. तर हे पोलिसांचा हलजीपणा आहे. सेकंडली सोसायटीवाल्यांनी हा इश्यूला सकाळीच म्हणजे हे करायला पाहिजे होता. मला हे कळत नाही की लोक का गप्प बसलेले. म्हणजे कुणीतरी गेला असता तर तुम्ही आवाज केलं असतं. आणि ठीक आहे, ती मोठी घरची लोक आहेत तर पोलीस न्याय काय म्हणतो, आपलं लॉ सगळ्यांसाठी एक सारखं आहे. आणि जो थार चालक होता ती थार अगदी 15 दिवस झाले नवीन घेतली होती. मित्रांसोबत मद्यप्राशन केलं आणि पूर्ण विमाननगरला त्यांनी 3 ते 4 वेळा गिरट्या घातल्या अशी साधारणतः प्राथमिक माहिती आपल्या समोर आलेली आहे. आणि त्यानंतर ह्या रॉंग साईडने आला तो ह्या रस्त्याने आणि या विमान पॅराडाईजच्या थेट कंपाऊंडमध्ये त्यांनी अपघात केला. ह्या अपघाताची जर पाहायला गेली तर हा कंपाऊंडचा जो भाग आहे तो काही फुटांपर्यंत पडलेला आहे, लांब गेलेला आहे, त्यांच्या पॅसेजमध्ये पडलेला आहे. तो तुम्ही या दृश्यांमध्ये पाहू शकता. पण हे सगळे प्रकार होत असताना अगदी 24 तास उलटून गेले तरीही पोलिसांकडे कंप्लेंट दाखल झालेली नाहीये. आता कुठेतरी सगळं पाहिल्यानंतर त्यांनी सुमोटो दाखल करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. हा सुमोटो जो की कालच त्याला जेव्हा ती गाडी ताब्यात घेतली तेव्हा दाखल झाला पाहिजे होता. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा हा समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे.